राज्य परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या BS6 5 बस गाड्या दाखल झाल्या आहेत। या बस गाड्यांचे लोकार्पण राज्याचे व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक, अशोक राणे, कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड, AME विभागाचे पांडुरंग पाटील, DE श्री केंकरे, DPO श्री कलकुटली, बस स्थानक प्रमुख प्रदीप परब, सहाय्यक वाहतूक निरीक्षक AC कदम, शिवाजी राठोड, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संतोष कानडे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वागदेचे सरपंच संदीप सावंत यांच्यासह एसटीचे कर्मचारी आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे दोन्ही मुख्यमंत्री आणि आमचे परिवहन मंत्री आमचे सरनाईक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आमच्या जिल्ह्याला आमच्या हक्काच्या एसटी मेळाची सुरुवात झालेली आहे। मी ही सुरुवातच म्हणेन, कारण का पहिल्या टप्प्यातले बसेस आलेले आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्या देवगडकडे काही बसेस जातील, अन्य तालुक्यामध्ये जिथे मागणीप्रमाणे त्या बसेस पुरवल्या जातील। प्रामुख्याने मी सरनाईकजींकडे, आमचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मिनी बसेस द्या। ही जे आमच्या नागरिकांची फार जुनी मागणी आहे ती त्यांनी मान्य केल्यामुळे येणाऱ्या महिन्याभरामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 मिनी बसेस आमच्या जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्या लवकरच आमच्या ह्या एसटीच्या ताफ्यामध्ये उपलब्ध राहतील। म्हणून ह्या निमित्ताने मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांचं अभिनंदन करतो। एसटी डिपार्टमेंट असो किंवा अन्य जे काही नागरिक पण आहे, आपण सगळे मिळून आपल्या ह्या नवीन बसेस आहेत त्यांच्या मेंटेनन्सची जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच नागरिकांची पण आहे, आणि आपण एकत्र मिळून या आपल्या सुसज्ज अशा आलेल्या बसेसचा प्रवास, त्यांच्या सगळ्यांचा प्रवास सुखमय होईल। आणि त्याचबरोबर अजून ज्या मागण्या आमच्या एसटी डिपार्टमेंटकडे असतील पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या महाराष्ट्र सरकारची आहे। त्या संदर्भात जिल्ह्याच्या SPशी बोलण्यात येईल आणि लवकरच आपल्या इथे पण स्टाफ पुरवण्यात येईल, जेणेकरून पुण्याची घटनाच्या कुठलेही जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होता कामा नये याबद्दल सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे दक्षता घेऊ।